तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक अशा व्यक्तीशी परिचय करून देणार आहे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आयुष्यभर राहिले आणि त्यांचे हर संकटातून मुश्किल अशा वेळेतून त्यांचे सर्वदाच रक्षण केले. डॉक्टर बाबासाहेब हे उत्कृष्ट असे वक्ते होते आणि ते स्पष्ट बोलायचे. जे त्यांना सत्य वाटते ते सत्य ते बोलूनच दाखवायचे आणि असेच भरपूर सत्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांसमोर मांडले. आणि असे जे लोक सत्य सांगतात त्या लोकांना विरोध करणारे पण भरपूर लोक असतात आणि त्यांच्यावर ते आरोप करतात किंवा ते त्यांना मारण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत. असेच भरपूर प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात झालेले आहेत. जेव्हा त्यांनी धर्मांतराची घोषणा केली, जेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल आणलं, तेव्हा एक साधू त्यांना म्हणला होता धमकी देऊन की तुम्ही बाहेर या विधानसभेच्या पार्लमेंटच्या आणि माझ्यासोबत चर्चा करा. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची गोष्ट मांडली होती जनतेसमोर, तेव्हा पण त्यांना भरपूर विरोध सहन करावा लागला होता हिंदू धर्मातल्या लोकांकडून, उच्च वर्णीयांकडून. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यावेळेस त्यांना 2-3 असे पत्र मिळाले होते, जे की त्यांना धमकीभरे जीव मारण्याचे ते पत्र होते. अशा कारणामुळे साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका शरीर रक्षकाची किंवा बॉडीगार्ड म्हणा त्याची गरज आवश्यक होती. आणि अशाच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मडकेबुवा नावाचे हे एक बॉडीगार्ड होते. ते शरीराने एकदम धष्टपुष्ट होते आणि मजबूत असे होते. तर चला आज जाणून घेऊयात त्यांच्याविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासवान निष्ठावान अंगरक्षक म्हणून मडकेबुवा, संपूर्ण नाव रामचंद्र लक्ष्मण मडके यांचे नाव आदराने घेतले जाते. परिचय आणि निष्ठा. मडकेबुवा हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील होते. ते शरीरयष्टीने अत्यंत मजबूत आणि कुस्तीगीर पैलवान होते. बाबासाहेबांच्या चळवळीने प्रभावित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अर्पण केले होते. महत्त्वाची भूमिका. अंगरक्षक, बॉडीगार्ड. ज्या काळात बाबासाहेबांच्या जीवाला अनेकदा धोके निर्माण झाले होते, अशा कठीण प्रसंगी मडकेबुवा सावलीसारखे त्यांच्यासोबत असत. ते बाबासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडत. शिस्त आणि धाक. मडकेबुवांचा दरारा मोठा होता. बाबासाहेबांच्या सभांमध्ये किंवा दौऱ्यात अनावश्यक गर्दी आणि कोणालाही बाबासाहेबांच्या जवळ येऊन अडथळा निर्माण करून न देणे हे काम ते चोख करत. राजगुरू येथील सेवा. मुंबई येथील बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थानाची मडकेबुवा आणि वर्ष तैनात होते. बाबासाहेबांच्या दिनचर्येची त्यांना संपूर्ण माहिती असायची. निरपेक्ष सेवा. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. बाबासाहेबांवरील प्रेम आणि चळवळीप्रती असलेली निष्ठा हीच त्यांची खरी ताकद होती. सावलीसारखी सोबत. महाडचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, मडकेबुवा हे नेहमी बाबासाहेबांच्या रक्षणासाठी ढाल बनून उभे राहिले. भावनिक नाते. बाबासाहेब मडकेबुवांवर खूप विश्वास ठेवत. ते केवळ एक कर्मचारी किंवा अंगरक्षक नव्हते, तर बाबासाहेबांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक बनले होते. मडकेबुवांचे योगदान. मडकेबुवांसारखा निस्वार्थी कार्यकर्त्यामुळेच बाबासाहेब आपले अहोरात्र लेखन आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करू शकले. भीमरक्षक म्हणून त्यांचे नाव आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे. टिप. आजही अनेक आंबेडकरी जलशांमध्ये आणि साहित्यांमध्ये मडकेबुवांच्या शौर्याच्या आणि निष्ठेच्या आठवणी सांगितल्या जातात. तर असे काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॉडीगार्ड, अंगरक्षक मडकेबुवा, एकनिष्ठ असे सेवक. विचार करा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्या चळवळीत जायचं असेल, तर मानसिक स्थिरता ही विचार करण्याची मानसिक स्थिरता ही किती शांत असली पाहिजे त्या काळात. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एवढे हल्ले आणि एवढा विचार समाजाबद्दल करायचा, आणि तोच विचार करता करता काही लोक आपल्या विरुद्ध बी आहेत आणि तेच लोक आता आपल्याला मारा येतील किंवा आपले चळवळीतले काम सुरक्षितरित्या होऊ देणार नाहीत, या विचारानं कुठला पण माणूस खचून जाईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ध्येय देण्यासाठी मडकेबुवासारखे काही एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे मोठमोठे कार्य करू शकले. आता पण आंबेडकरवादी समाजाला अशाच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गरज आहे. जय भीम, नमो बुद्धाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.